नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण GFC मधील पहिलं प्रकरण पाहतोय. तर पाठीमागील तासाला आपण उद्योजकीय ध्येय निश्चिती हा घटक पाहत होतो. तर याच्यामध्ये उद्योजकीय जी ध्येय असतात ती निश्चितच आर्थिक ध्येय असतात, सामाजिक ध्येय असतात आणि मानवी ध्येय असतात. म्हणजे या ध्येयाला अनुसरून आपण सामाजिक, आर्थिक आणि मानवी अशी उद्दिष्टे सुद्धा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. तरच उद्योजकीय ध्येय निश्चिती आपली होऊ शकते. तर आर्थिक उद्दिष्टामध्ये आपण लाभप्राप्ती, तसंच ग्राहक निर्मिती, तसंच आर्थिक उपयोगितांची निर्मिती आणि नवपरिवर्तन अशा गोष्टींचा आपण अवलंब केला पाहिजे. म्हणजे जर लाभप्राप्तीचा आपण विचार केला तरच ते उद्योजकीय ध्येय निश्चिती होऊ शकते. म्हणजे फायदा आपण पाहिलाच पाहिजे. तसंच ग्राहक निर्मिती, जे दरवर्षी किंवा आपण म्हणूया जसा काळ पुढं जाईल त्या पद्धतीने आपण ग्राहक निर्मिती केली पाहिजे. म्हणजे आपल्या वस्तूला ग्राहक आपण अधिकाधिक कसा मिळेल याच्या प्रयत्नात आपण राहिलं पाहिजे. तरच ती उद्योजकीय ध्येय निश्चिती होऊ शकते. त्याच पद्धतीने आर्थिक उपयोगितांची निर्मिती, ज्या आर्थिक उपयोगिता म्हणजे आपल्याजवळ असणारा पैसा किंवा आपल्याजवळ असणारा जो नफा आहे त्याची उपयोगिता आपल्याला चांगल्या पद्धतीने किंवा अधिकाधिक पद्धतीने कशा स्वरूपात करून घेता येईल, म्हणजे ह्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न आपण करतो त्याला सुद्धा निश्चितच उद्योजकीय ध्येय निश्चितीचं आर्थिक उद्दिष्ट आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने नवपरिवर्तन, जे आपल्या आपण उद्योगामध्ये व्यवस्थापनाच्या सर्व कार्यामध्ये नवपरिवर्तन केलं पाहिजे. म्हणजे ते नवपरिवर्तन निश्चितच आर्थिकदृष्ट्या आपणाला सक्षम करू शकतं आणि निश्चितच ते उद्योजकीय ध्येय निश्चितीचं एक आर्थिक उद्दिष्ट होऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो, सामाजिक उद्दिष्ट आहेत काही, म्हणजे केवळ पैसा मिळवणं एवढं आपली ध्येय निश्चिती असता कामा नये. त्याच्या जोडीला आपण सामाजिक उद्दिष्टेही या ठिकाणी पार पडणं किंवा त्याच्यानुरूप ध्येय निश्चिती आपली असली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण योग्य वस्तू निर्मिती व वितरण, तसंच सेवांची सुद्धा योग्य पद्धतीने सेवा देणं आणि त्यांची वितरण करणं, हे सुद्धा एक सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आपण ते कार्य करणं गरजेचं आहे. तेव्हाच ते एक उद्योजकीय ध्येय निश्चिती होऊ शकते. केवळ पैसाच नाही तर लोकांना आपण चांगली सेवा दिली पाहिजे, त्याच्यामध्ये एक सामाजिक भावना असली पाहिजे, त्याच्यामध्ये एक प्रकारची उपयोगिता असणं आवश्यक आहे. तरच ते सामाजिक ध्येय निश्चितीचं उद्दिष्ट होऊ शकतं. तसंच उच्च हेतूचा स्वीकार करणं, केवळ पैसा मिळवणं नाही किंवा गरज तसा पुरवठा असंही नाही, लोकांची मागणी आहे म्हणून वस्तूंचा पुरवठा करणं. तर हा उद्देश किंवा हे उद्दिष्ट आपण बाजूला ठेवून आपण उच्च हेतूचा स्वीकार आपल्या उद्योगामध्ये करणं आवश्यक आहे. हेतू स्वच्छ उच्च असला पाहिजे, लोकांना लाभ होईल, लोकांची गरजा भागल्या जातील किंवा लोकांना या ठिकाणी त्या वस्तूच्या वापरातून, त्या सेवेतून समाधान मिळेल. जे असे जे काही उद्देश आहेत किंवा हेतू आहेत ते उच्च हेतू आहेत असं म्हणता येईल. म्हणून आपण उद्योजकीय ध्येय निश्चितीमध्ये असे सामाजिक उद्दिष्ट विचारात घेतलं पाहिजे. त्याच पद्धतीने सामाजिक उद्दिष्टातील पुढचं उद्दिष्ट आहे मित्रांनो, ते म्हणजे समाज कल्याणात योगदान. जे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तो समाजामध्ये जन्मतो, समाजामध्ये राहतो, वावरतो आणि निश्चितच त्याला या ठिकाणी नंतर इथून जावं लागतं. म्हणजे या समाजाचा जर आपण विचार केला तर निश्चितच आपण समाजाचा कल्याणाचा विचार करणं गरजेचं आहे. एक उद्योजक, एक कारखानदार म्हणून जर आपल्याला उद्योजकीय गतिशीलता निर्माण करायची असेल तर त्याच्यामध्ये हे सामाजिक उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे. समाजाच्या कल्याणाचा विचार आपण आपल्या उद्योगामध्ये केला पाहिजे. समाजाचं कल्याण होईल अशा त्या वस्तूंची निर्मिती केली पाहिजे, अशी सेवा आपण दिली पाहिजे, जेणेकरून हे उद्दिष्ट आपलं सफल होतं. त्यानंतर काही मानवी उद्दिष्ट आहेत मित्रांनो. पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे पर्यावरण संतुलन. जे मानवी उद्दिष्ट म्हणजे मानवतावादाचा स्वीकार किंवा हे उद्दिष्ट आपण अवलंबणं गरजेचं आहे. जे पर्यावरण संतुलन जर आपण ठेवलं तर ते मानवी उद्दिष्ट होऊ शकतं. केवळ उत्पादन घेणं किंवा पैसा मिळवणं किंवा आपला व्याप वाढवणं, उत्पादित वस्तू करणं, त्या विक्री करणं, केवळ अशी उद्दिष्टे असता कामा नये. त्याच्या जोडीला आपण पर्यावरणाचा विचार करणं आवश्यक आहे. आपल्या या उत्पादन प्रक्रियेतून पर्यावरणाला काय धोका संभवतो का? वन्य प्राणी, पशु पक्षी जे आहेत किंवा जमीन आहे, हवा आहे, पाणी आहे, याच्यामध्ये आपण प्रदूषक मिसळतोय का, म्हणजे याचाही विचार करणं आवश्यक आहे. तरच ते निश्चितच मानवी उद्दिष्ट होऊ शकतं आणि निश्चितच ती उद्योजकीय एक प्रकारची ध्येय निश्चिती चांगल्या पद्धतीची आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर श्रमप्रतिष्ठा मित्रांनो, जे हे एक मानवी उद्दिष्ट आहे. श्रमाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्याला म्हणता येईल भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या 4 घटकांना
उद्योजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. भूमी म्हणजे जमीन, श्रम म्हणजे काय कष्ट, भांडवल म्हणजेच काय पैसा गुंतवणं, आणि संयोजन म्हणजे काय सगळ्यांची गोळाबेरीज करणं, या सर्वांचं व्यवस्थापन करणं, याला आपण संयोजन असं म्हणतो. जे याच्यामध्ये श्रमप्रतिष्ठा हे मूल्य अत्यंत महत्त्वाचं आहे, जे ते एक मानवी उद्दिष्ट ठरू शकतं. जे आपली उद्योजकीय ध्येय निश्चितता करण्यासाठी श्रमप्रतिष्ठा या उद्दिष्टाला आपण निश्चितच स्वीकारणं गरजेचं आहे. श्रमाला आपण महत्त्व दिलं पाहिजे. नारायण सुरू यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो, कामगार आहे मी, तळपतीच तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. म्हणजे कामगार जीवन त्यांनी मांडलेलं आहे आपल्या काव्यातून, आपल्या साहित्यातून. कामगारावरती होणारा अन्याय, त्यांची होणारी पिळवणूक किंवा त्याला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच आपण एक उद्योजक म्हणून, एक कारखानदार म्हणून, एक सेवाभावी संस्था चालवणारा एक प्रमुख म्हणून आपण या श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे, किंवा श्रमाचं महत्त्व विचारात घेऊन आपण उद्योजकीय ध्येय निश्चिती करणं गरजेचं आहे. तरच ते मानवी उद्दिष्ट ठरू शकतं. त्यानंतर कर्मचारी मनोबल म्हटलेलं आहे मित्रांनो, जे हे एक मानवी उद्दिष्ट या ठिकाणी होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे बक्षीस, समजा आपण एखादी स्पर्धा घेतली किंवा चांगले मार्क मिळाले, शाबासकी मिळवतो आपण, छोटी मोठी बक्षिसं दिली जातात का, तर त्या ठिकाणी प्रेरणा मिळते. जे त्याच पद्धतीनं आपल्या उद्योग, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या या संस्थेमध्ये, आपल्या सेवाभावी किंवा सेवा देणाऱ्या आपल्या या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण या ठिकाणी त्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. त्यांना पगार, बढती किंवा त्यांना काही इतर बोनस देणं किंवा त्यांना शाबासकी देणं, त्यांच्या कामाचं कौतुक करणं, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत किंवा बाबी आहेत, त्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवत असतात. म्हणून आपण हे मानवी उद्दिष्ट जेव्हा अवलंबू, तेव्हाच ती आपली उद्योजकीय ध्येय निश्चिती परिपूर्ण होते असं म्हणता येईल. केवळ पैसा मिळवणं हे उद्योजकीय ध्येय निश्चिती होऊ शकत नाही. त्याच्या जोडीला आपण कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे, त्यांना या ठिकाणी प्रेरणा दिली पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, चुकलं तरी त्यांना या ठिकाणी चांगल्या शब्दातून समज देणं आवश्यक आहे, आणि त्यांच्याकडून गोड बोलून किंवा त्यांच्याकडून एक चांगल्या पद्धतीनं एक प्रकारे काम करून घेणं, जे हे सुद्धा एक मानवी उद्दिष्ट आहे. तरच आपली ध्येय निश्चिती, उद्योजकीय ध्येय निश्चिती होऊ शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तर पुढचं प्रकरण या ठिकाणी पाहूया आपण, दुसरं ते म्हणजे बाजारपेठ मूल्यमापन. निश्चितच एक उद्योजक म्हणून, एक कारखानदार म्हणून आपणाला बाजारपेठेचं मूल्यमापन करण्याची गरज आहे. कारण डोळं झाकून उद्योग चालू करणं आणि रटाळपणे चालवणं हेही आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. म्हणजे कुठेही काय स्पर्धा आहे, अनेक अडचणी असतात, अनेक धोके असतात. म्हणजे या सर्व अडचणी, धोक्यांना सामोरं जाण्यासाठी आणि आपला उद्योग, आपला व्यवसाय किंवा आपला कारखाना त्याला म्हणजे चांगल्या पद्धतीनं स्टेबल करण्यासाठी आपणाला बाजारपेठेचं मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. बाजारपेठेंचा अभ्यास, त्या बाजारपेठांचं कार्यक्षेत्र, त्या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या सेवा सुविधा, तिथं असणारी आवक जावक, तिथं मिळणारा भाव, जशा अनेक गोष्टी, किंवा आपल्या मालाला बाजारपेठेमध्ये मागणी किती आहे, किती पसंती आहे, किंवा आणखीन आपले स्पर्धक कुठले आहेत, त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टींचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा त्या सर्व बाबी बाजारपेठेच्या मूल्यमापनामध्ये मोडतात. म्हणून बाजारपेठेचं मूल्यमापन हे एक आपल्याला एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून किंवा एक कारखानदार म्हणून याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, बघूया अर्थ आपण बाजारपेठ मूल्यमापन म्हणजे काय. बघा, वस्तू उत्पादन झाल्यापासून ती ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत होणाऱ्या सर्व प्रक्रियांना उद्देशून विपणन असं म्हटलं जातं. ज्या सर्व विपणनामध्येच आपण बाजारपेठेचा सुद्धा समावेश होतो. जे बाजारपेठेची निवड, बाजारपेठेचं कार्यक्षेत्र, त्याचा विचार करणं किंवा बाजारपेठेचा विचार करून उत्पादन प्रक्रिया बदलणं, उत्पादन प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीचा अवलंब करणं किंवा तसे बदल करणं, म्हणजे याचाही विचार आपण याच्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे. जे वस्तूची विक्री सुरू होण्यापूर्वी विपणन कार्याला सुरुवात करण्यासाठी ग्राहकांच्या गरजांचा सुद्धा आपण विचारात घ्यावा लागतो किंवा त्यांची मागणी आपण विचारात घ्यावी लागते. या सगळ्या गोष्टी बाजारपेठ मूल्यमापनामध्ये या ठिकाणी मोडतात.
त्याच पद्धतीने काही व्याख्या दिलेल्या आहेत मित्रांनो. बघूया पहिली व्याख्या. विपणन मूल्यमापन ही एक उद्दिष्टानुरूप, पद्धतशीरपणे आणि विस्तृत स्वरूपाची अशी कृती आहे की ज्यामध्ये विपणन विषयक एखाद्या समस्येचा विचार केला जातो व त्या समस्येसाठी शास्त्रोक्तरित्या उत्तरे शोधण्याचाही प्रयत्न केला जातो. जे या विपणनामध्ये निश्चितच सर्व प्रक्रियेचं मूल्यमापन केलं जातं. फायदा, तोटा किंवा उत्पादन प्रक्रिया नुसतं मूल्यमापनच केलं जात नाही, तर त्याच्या जोडीला केलेल्या मूल्यमापनावर आधारित काय अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न केले जातात, किंवा ज्या काही चांगल्या बाबी आहेत त्या आणखीन बेटर कशा होतील, चांगल्या पद्धतीने त्या कशा आणखीन अवलंबता येतील, याचाही विचार या विपणनामध्ये केला जातो. मित्रांनो, व्याख्या बघूया आपण पुढची. बाजारपेठ मूल्यमापन म्हणजे बाजारपेठेचे निरीक्षण करून विविध पैलूंची माहिती जमा करणे, माहितीचे पृथक्करण करणे, तसंच बाजारपेठेतील मागणीचा अंदाज, उपभोक्त्याचे वर्तन, स्पर्धक, वितरण पद्धती इत्यादी विषयी विश्लेषण करणे, ज्यामुळे विपणनाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करता येईल. जे एकूणच बाजारपेठ मूल्यमापन म्हणजे काय, तर बाजारपेठेचं निरीक्षण करणं आणि त्या पद्धतीने आपण आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये तशा सुविधा किंवा तशा पद्धतीच्या विविध बाबींचा अवलंब करणं, त्या बाबीमध्ये बदल करणं, ज्या अनेक गोष्टींचा पण या ठिकाणी विचार करत असतो, या सर्वांना बाजारपेठ मूल्यमापन असं म्हटलं जातं. पुढची व्याख्या आहे मित्रांनो. विपणन विषयक निर्णय घेण्यासाठी किंवा समस्याविषयी पद्धतशीरपणे आवश्यक माहिती जमा करणे व जमवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढणे, याला सुद्धा बाजारपेठ मूल्यमापन असं म्हटलं जातं. जे विपणन विषयक निर्णय घेणे, त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, त्याचं मूल्यमापन करणे, त्यावरती उपाययोजना सुचवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, जे किंवा त्यासाठीचा सगळा जो विचार आहे त्यालाच आपण बाजारपेठ मूल्यमापन असं म्हणतो. मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उपभोक्ता किंवा ग्राहक. आपल्याला या ठिकाणी निश्चितच उपभोक्ता किंवा ग्राहकाची व्याख्या या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे उत्पादित केलेली वस्तू जो वापरतो, जो त्याचा उपभोग घेतो, त्याला उपभोक्ता किंवा ग्राहक असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, एखादा पेनचा कारखाना असेल तर त्या पेनच्या कारखान्यातून उत्पादित केलेला पेन जेवढी लोक वापरतात त्याला आपण त्या लोकांना ग्राहक किंवा उपभोक्ता असं म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी बाजारपेठ मूल्यमापनामध्ये ग्राहक किंवा उपभोक्ता आपण विचारात घेणं आवश्यक आहे. व्याख्या दिलेली आहेत, बघूया मित्रांनो व्याख्या. बाजारपेठेतील उपलब्ध विविध वस्तू किंवा सेवांचा उपभोग घेणारी व्यक्ती म्हणजे उपभोक्ता होय. जे बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात त्या घेऊन त्याचा वापर करणारी व्यक्ती म्हणजे उपभोक्ता, किंवा बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात तर त्या सेवांचा उपभोग घेणारी व्यक्ती म्हणजेच त्याला उपभोक्ता असं आपल्याला म्हणता येईल. बाजारपेठेतून विविध वस्तू किंवा सेवा स्वतःच्या वापरासाठी मोबदला किंवा किंमत देऊन विकत घेणारी व्यक्ती म्हणजे उपभोक्ता होय. जे विशिष्ट मोबदला देऊन ती वस्तू विकत घेणारी व्यक्ती आणि त्याचा वापर करणारी व्यक्ती त्याला आपण ग्राहक किंवा उपभोक्ता असं म्हणतो. उदाहरणार्थ, एखादी वस्तू आपण बाजारपेठेमध्ये जातो, निवडतो आणि ती वस्तू घेण्यासाठी आपण त्याची रक्कम अदा करतो किंवा त्याचे पैसे देतो, आपण त्याला पे करतो पैसे. तर अशी जी व्यक्ती आहे त्याला उपभोक्ता किंवा ग्राहक असं म्हणता येईल. पुढची व्याख्या आहे मित्रांनो ती म्हणजे जी व्यक्ती नैसर्गिकरित्या मिळणारी किंवा बाजारात उपलब्ध असलेली वस्तू किंवा सेवा ग्रहण करते त्या व्यक्तीस उपभोक्ता असे म्हटलेलं आहे. जे ग्रहण करणारी व्यक्ती, बाजारपेठेतील वस्तू सेवा ग्रहण करणं म्हणजे ती घेणं किंवा त्याचा उपभोग करणं, अशी जी व्यक्ती आहे त्याला ग्राहक किंवा उपभोक्ता असं म्हटलं जातं. मित्रांनो, पुढचा घटक आहे तो म्हणजे उपभोक्त्याचे वर्तन किंवा ग्राहक वर्तन. आपल्याला माहिती आहे की ग्राहक हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. प्रश्न विचारला जातो बोर्डाच्या परीक्षेमध्ये, ग्राहक म्हणजे काय ते सांगून ग्राहकाचे प्रकार सांगा. तर किंवा उपभोक्ता म्हणजे काय किंवा त्याचं वर्तन म्हणजे काय, तर या बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. उपभोक्त्याचे वर्तन म्हणजेच ग्राहकाचं वर्तन म्हणजे काय, तर वागणं. तर तो ग्राहक कशा पद्धतीने वागतो बाजारपेठेमध्ये, कशाला मागणी किंवा कुठल्या वस्तूला तो पसंती देतो, कुठल्या वस्तूला नापसंती देतो, कुठली वस्तू लवकर घेतो, कुठल्या वस्तूची खरेदी तो पुढं लांबणीवर ढकलतो. म्हणजे या ज्या सगळ्या त्या वस्तू खरेदीशी संबंधित म्हणूया आपण, त्याचं जे सगळं वर्तन आहे, वागणं आहे, त्याला आपण ग्राहक वर्तन असं म्हणतो. उपभोक्त्याचे वर्तन ही संपूर्ण विपणन प्रक्रियेला प्रभावित करणारी बाब आहे.
उपभोक्ता आपल्या गरजा व इच्छा भागविण्याकरिता वस्तू व सेवांची खरेदी करत असतो आणि निश्चितच त्या वस्तू खरेदी करताना त्याचं वर्तन जे असतं ते वेगवेगळं असतं. व्याख्या दिलेली आहे मित्रांनो. प्रत्येकाच्या वैयक्तिक वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याच्या सवयी म्हणजेच उपभोक्त्याचे वर्तन होय. जे एखादी वस्तू असेल, सेवा असेल, ती घेण्याची किंवा ती वस्तू खरेदी करण्याचं जे वागणं आहे त्याचं, तर त्याला आपण उपभोक्त्याचे वर्तन असं म्हणतो. समजा आपण मार्केटमध्ये गेलो त्या ठिकाणी, तर कुठल्या दुकानातून वस्तू घ्यायची ते आपल्या मनावरती असतं. किती किमतीची घ्यायची, कुठला रंग घ्यायचा, त्याची क्वालिटी कुठली किंवा कुठल्या दुकानात घ्यायचं, कितीपर्यंत घ्यायची, जे असे जे काही किंवा घ्यायची का नाही, जे अशा सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्याशी निगडीत त्या व्यक्तीचं जे वर्तन आहे त्याला आपण ग्राहक किंवा उपभोक्ता वर्तन असं म्हणतो. पुढची व्याख्या आहे मित्रांनो. वैयक्तिक उपभोगासाठी जेव्हा उपभोक्त्याकडून वस्तू किंवा सेवांची खरेदी केली जात असते तेव्हा त्याला खरेदीच्या वेळी उपभोक्ता कशा प्रकारे वागतो, वस्तू व सेवा संबंधातील माहितीचे संकलन करणं, त्याचं विश्लेषण करणं, खरेदी प्रक्रिया ठरवणं, त्याच पद्धतीने उपभोक्त्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वर्तन जे असतं याच्याशी निगडीत त्याला आपण उपभोक्त्याचं वर्तन म्हणतो. जे एखाद्या मार्केटमध्ये जाणं, बाजारपेठेमध्ये जाणं, कुठली वस्तू घ्यायची आहे, कुठली नाही, किती किमतीपर्यंत घ्यायची आहे, त्याच पद्धतीने ती खरेदी प्रक्रिया कुठल्या पद्धतीची, त्या वस्तूची माहिती घेणं, त्याचं संकलन करणं, विश्लेषण करणं किंवा तुलना करणं वस्तूची, किमतीची, अशा ज्या काही अनेक बाबी आहेत तर त्या बाबी या ग्राहकाकडून होत असतात आणि त्यालाच ग्राहकाचं वर्तन किंवा उपभोक्त्याचं वर्तन किंवा वागणं असं म्हटलेलं आहे. पुढची व्याख्या आहे मित्रांनो. उपभोक्त्याचे वर्तणूक ही अशी प्रक्रिया आहे की जिच्या माध्यमातून उपभोक्ता वस्तू किंवा सेवेच्या खरेदीबाबत कशाची खरेदी करायची, केव्हा करायची, किती प्रमाणात करायची, कसे, कोठे, असे अनेक या बाबीचा विचार करतो आणि त्याच्याशी निगडीत त्याचं जे वागणं असतं त्याला आपण वर्तणूक असं म्हणतो. म्हणजे कुठली वस्तू घ्यायची, केव्हा घ्यायची, कशी घ्यायची, कुठल्या पद्धतीने घ्यायची, किती घ्यायची, असे जे सगळे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला अनुसरून ग्राहकाचं किंवा त्या व्यक्तीचं जे वागणं आहे, बिहेवियर आहे, वर्तन आहे, त्याला आपण ग्राहक किंवा उपभोक्ता वर्तन असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या या आधुनिक युगामध्ये तर ग्राहक फार चोखंदळ झालेला आहे. आजच्या क्षणाला आवडलेली वस्तू पुढच्या क्षणाला त्याला आवडेल किंवा नाही याची शाश्वती देता येत नाही. ज्याच जग क्षणाक्षणाला अपडेट होत आहे. आत्ताची वस्तू काही काळानंतर, काही वेळेनंतर ती अपडेट झालेली असते, ती कालबाह्य होते. म्हणजे याचा जर आपण विचार केला तर निश्चितच याला अनुसरून ग्राहकाचं वर्तनसुद्धा त्याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या बाबी. तर हे जे उपभोक्ता आहे, तो जो ग्राहक आहे, त्याचं वर्तन कशा पद्धतीचं आहे याचा आपण या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपण उपभोक्त्याची खरेदी प्रवृत्ती याचाही विचार केला पाहिजे. पहिला घटक आहे तो, जे तो उपभोक्ता, तो ग्राहक, त्याची खरेदी प्रवृत्ती कशी आहे, तो किती खरेदी करणार आहे, त्याची आर्थिक कुवत काय आहे किंवा त्याची आवड निवड, म्हणजे या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या उपभोक्त्याच्या खरेदीच्या प्रवृत्तीशी निगडीत मोडतात. त्याच्यामध्ये आपणाला म्हणता येईल की त्या वस्तूची गरज काय आहे, त्या गरजेवरून ती वस्तू खरेदी करायची किंवा नाही हे तो ग्राहक ठरवित असतो. त्याच पद्धतीने एखादी वस्तू सणासुदीच्या वेळी तो घेत असतो, इतर वेळी त्याची उपयुक्तता नसते त्याला. म्हणजे याचा सुद्धा समावेश उपभोक्त्याच्या खरेदीवरती किंवा प्रवृत्तीवरती होत असतो. तसंच बऱ्याच वेळा जाहिरात पाहून किंवा बऱ्याच वेळा वस्तू आवडली म्हणून किंवा बऱ्याच वेळा दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा अनेक वेळा सूट आहे किंवा कन्सेशन आहे म्हणूनही ग्राहक ती वस्तू खरेदी करत असतो. म्हणून आपण याचा सुद्धा या उपभोक्त्याच्या खरेदीच्या प्रवृत्तीमध्ये समावेश करत असतो. त्याच पद्धतीने या वस्तूची माहितीही तो मिळवत असतो. उदाहरणार्थ मित्र असतील, नातेवाईक असतील, कार्यालय असतील, कर्मचारी असतील किंवा शेजारी पाजारी असतील, अशा अनेक लोकांकडून तो त्या वस्तूविषयक माहिती मिळवतो आणि निश्चितच त्याच्यावरतीच्या उपभोक्त्याची खरेदी प्रवृत्ती अवलंबून असते. त्यानंतर मित्रांनो, या उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी लक्षात घ्यायची दुसरी बाब आहे ती म्हणजे बाजारपेठ सर्वेक्षण किंवा मार्केट सर्वे असं म्हटलं जातं. जे आपण बाजारपेठेचं सर्वेक्षण केलं पाहिजे तरच आपणाला काय होईल, तर या ग्राहकाचं वर्तन या ठिकाणी निश्चितच लक्षात येईल. म्हणून त्यालाच मार्केट
सर्वे असं म्हटलेलं आहे. म्हणजे उपभोक्त्याचे वर्तन काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बाजारपेठेचं सर्वेक्षण करावं लागतं. बाजारपेठेमध्ये कुठला ग्राहक आहे, तो कुठल्या वस्तूला किती पसंती देतो, तो ग्राहक रोखीने खरेदी करतो का उधारीने, किंवा तो ग्राहक आपली खरेदी पुढं लांबणीवर टाकतो का लगेच खरेदी करतो. म्हणजे अशा अनेक ज्या बाबी आहेत त्या बाजारपेठेमध्ये जाऊन त्याचं सर्वेक्षण करणं, यालाच आपण बाजारपेठ सर्वेक्षण किंवा मार्केट सर्वे असं म्हणतो. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी निश्चितच याचा सुद्धा या बाजारपेठेच्या सर्वेक्षणामध्ये समावेश होतो. त्याची खरेदी करण्याची ताकद किती आहे, त्याच पद्धतीने बाजारपेठ किती मोठी आहे, त्या बाजारपेठेसाठी जागा किती आहे किंवा कमी व्यापक बाजारपेठ आहे का, तसंच कोणत्या वस्तूची मागणी किती आहे, कशी आहे, अशा अनेक गोष्टी किंवा वस्तू आपण या ठिकाणी त्याचा विचार या ठिकाणी करत असतो. तर असे जे काही घटक आहेत त्याचे आपण विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करणारे काही घटक दिलेले आहेत मित्रांनो. तर त्या घटकामध्ये आपण व्यक्तिगत घटक, आर्थिक घटक, मानसिक घटक आणि सामाजिक घटक याचा विचार करणं आवश्यक आहे. तर हे जे घटक आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर व्यक्तिगत घटकामध्ये ग्राहकाच्या गरजा, व्यक्तिमत्व, वय आणि जीवनशैली याचा आपण विचार केला पाहिजे. जे त्याचे वैयक्तिक घटक आहेत, त्याची जीवनशैली कशी आहे, साधी जीवनशैली असेल तर तो कुठल्या वस्तू विकत घेईल, किंवा चंगळवादी जीवनशैली असेल तर तो कुठल्या वस्तूच्या खरेदीला तो प्राधान्य देईल. तसंच वय, त्याचं वयानुसार सुद्धा काय होतो, ग्राहक बदलतो, त्याच्या आवडीनिवडी बदलतात. म्हणून वयाचा विचार हा सुद्धा उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, जे व्यक्तिमत्व म्हणजे ती व्यक्ती कशी आहे, जी ती कशी आहे त्याच्यावरून त्याचं वर्तन या ठिकाणी आपणाला लक्षात घेता येतं. तसंच ग्राहकाच्या गरजा म्हटलेला आहे. तो ग्राहक आहे, त्याच्या गरजा किती आहेत, काय आहेत, कशा आहेत, याचा विचार जेव्हा आपण करतो किंवा त्यालाच आपण ग्राहकाचं वर्तन निश्चित करणारा एक वैयक्तिक घटक असं म्हणतो. तसंच आर्थिक घटक, जे तो ग्राहक, त्याला पगार आहे का, त्याच पद्धतीने त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, तसंच उधारीची सवलत वगैरे याचा काही मुद्दा तो विचारात घेतो का, त्याच पद्धतीने काही सहकारी धोरण आहे का, जशा ज्या बाबी आहेत तर त्या बाबी या आर्थिक घटकाशी निगडीत आहेत. म्हणजे त्या वस्तूची किंमत, त्या ग्राहकाचा पगार पाणी, जशा अनेक गोष्टी या आर्थिक गोष्टीशी निगडीत आहेत आणि निश्चितच हा घटकसुद्धा उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करणारा घटक ठरतो. त्याच पद्धतीने सामाजिक घटक, जे त्या ठिकाणी आपणाला या ठिकाणी जे सामाजिक घटकामध्ये अभिप्रेरणा, दृष्टिकोन, आकलन आणि प्रवृत्ती, निश्चितच याचा विचार करण्याची आवश्यक आहे. अभिप्रेरणा म्हणजे त्याला समाजातील कुठल्या घटकाकडून ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रेरणा मिळाली, त्याला अभिप्रेरणा म्हणतो आपण. जर प्रेरणा मिळत असेल तर निश्चितच ती वस्तू तो ग्राहक खरेदी करतो. तसं त्याचा दृष्टिकोन, समाजाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे, तर त्या दृष्टिकोनावरती सुद्धा ग्राहकाचं वर्तन त्या वस्तूच्या खरेदीबाबत अवलंबून असतं. त्याच पद्धतीने आकलन म्हटलेलं आहे, प्रवृत्ती म्हटलेलं आहे. जे त्या ग्राहकाची आकलन क्षमता कशी आहे, त्याची प्रवृत्ती कशी आहे, म्हणजे याचा सुद्धा विचार आपण ग्राहकाचं वर्तन निश्चित करताना केला पाहिजे. त्यानंतर काही सामाजिक घटक आहेत मित्रांनो, ते म्हणजे कुटुंब. ते कुटुंब कसं आहे, त्या कुटुंबाचा आर्थिक सामाजिक काही स्तर कसा आहे, सुशिक्षित आहे का, अडाणी आहे का, मजुरी करणार आहे का, नोकरदार आहे का, व्यवसाय करणार आहे. जे कुटुंबाचा स्तर हाही या उपभोक्त्याचे वर्तन निश्चित करताना आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने त्याचं आप्तमित्र, त्याचे नातेवाईक कुठले आहेत, त्याचा सुद्धा या ग्राहकाच्या वर्तनावरती परिणाम होत असतो. त्याचे नातेवाईक कुठले आहेत, ते कशा आहेत, त्यांचा आर्थिक स्तर काय आहे, सामाजिक शैक्षणिक स्तर कसा आहे, याचा सुद्धा या ठिकाणी विचार आपण करून किंवा याच्यावरती सुद्धा त्या ग्राहकाचं वर्तन आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. त्याच पद्धतीने समाज आणि समूह, म्हणजे तो ग्राहक कुठल्या समाजामध्ये राहतो, कुठल्या समूहामध्ये राहतो, तो सुशिक्षित समूह आहे का अडाणी समूह आहे का, त्याचा आर्थिक स्तर कसा आहे त्या समूहाचा, म्हणजे याचा सुद्धा विचार आपण ग्राहकाचं वर्तन निश्चित करताना करणं आवश्यक आहे. तसंच परिसर म्हटलेला आहे, म्हणजे तो ग्राहक कुठल्या परिसरामध्ये राहतो, कारखानदारी परिसर आहे का, चांगला काय म्हणतो आपण त्याला, चांगला सुशिक्षित एरिया आहे का, वाड्या वस्त्यावरती राहतोय. ज्या अशा बाबी त्या परिसराशी निगडीत येतात,
म्हणून कुठल्या परिसरामध्ये तो ग्राहक राहतोय याचा सुद्धा आपण विचार ग्राहकाचं वर्तन निश्चित करताना केला पाहिजे. त्याच पद्धतीने सांस्कृतिक घटक म्हणजे संस्कृती त्या ग्राहकाची कशी आहे, त्याच पद्धतीने मान्यता, प्रथा आणि रूढी परंपरा म्हणजे यासुद्धा या सांस्कृतिक घटकामध्ये मोडतात. म्हणजे त्या ग्राहकाच्या रूढी परंपरा काय आहेत, कुठल्या मान्यतेला तो या ठिकाणी कुठल्या मान्यतेचा तो या ठिकाणी स्वीकार करतो, त्याच पद्धतीने तो त्याची संस्कृती काय आहे, कुठले सण समारंभ त्याच्याकडे त्याच्या कुटुंबामध्ये साजरे केले जातात, त्यालाच आपण सांस्कृतिक वातावरण म्हणतो. जे सांस्कृतिक वातावरण सुद्धा ग्राहकाचं वर्तन निश्चित करताना आपण विचारात घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आज थांबूया. तर अशा पद्धतीने आज आपण उद्योजकीय गतिशीलतेची उद्दिष्टही पाहिलेली आहे पहिल्या प्रकरणातील, आणि दुसरं प्रकरण बाजारपेठ मूल्यमापन. त्याच्यामध्ये बाजारपेठ मूल्यमापन म्हणजे काय, त्याच्या व्याख्या बघितलेल्या आहेत, आणि त्यानंतर आपण उपभोक्ता किंवा ग्राहक म्हणजे काय बघितलेलं आहे. त्यानंतर ग्राहकाचं वर्तन निश्चित करणारे घटक आपण पाहिलेले आहेत. तर आपण आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.